प्रभाग क्रमांक 5 मधील सर्वाधिक मोठा प्रश्न म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा आहे। ग्रामपंचायत असताना आम्ही या संदर्भात पाठपुरावा केला, मात्र ग्रामपंचायतकडे निधीची पुरेशी पूर्तता नसल्याने आमदार दिलीपराव बनकर यांच्याकडे आम्ही हा प्रश्न मांडला होता। आमदारांच्या माध्यमातून या प्रकल्पास 4.5 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे। उर्वरित निधी देखील लवकरच उपलब्ध होणार आहे आणि अशी माहिती माजी उपसरपंच किशोर उर्फ बाळा मोरे यांनी दिली आहे। त्यामुळे आता आमचे प्रभाग क्रमांक 5 मधील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोपाळ कृष्ण गायकवाड, शीतल विशाल मोरे, अशोक भागोजी दळवी यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असं आवाहन किशोर मोरे यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। न्यूज पॉइंट मराठी, पिंपळगाव, बसवंत। डम्पिंग ग्राउंडचा विषय असा आहे की आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतवर सत्तेवर आलो, म्हणजे निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न आम्ही डम्पिंग ग्राउंडचा मांडल्यानंतर विषय असा होता की त्यावेळेस आम्ही त्याचं इस्टिमेट काढलं आणि इस्टिमेट फार मोठं होतं की 8.5 कोटी रुपये काहीतरी इस्टिमेट बनत होतं त्याचं। तेवढा ग्रामपंचायतमध्ये निधी पुरत नव्हता। पुरत नसताना मग आम्ही आमदार साहेबांना भेटलो, दिलीप काकाजींना। तर काकाजींना आम्हाला त्याची मदत केल्यानंतर 4.5 कोटी दिलीप काकाजींना आता ते मंजूर बी झालेले आणि बाकी इलेक्शन झाल्यानंतर त्याचं काम बी चालू होणार आहे आणि त्याचं काम चालू झाल्यानंतर बाकीचंही जी राहिलेली रक्कम ती काकाजी लवकरात लवकर पूर्ण करून ते काम पूर्ण करून देणार आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे आमचा बाथरूम, मग वीटभट्टीवर असेल, बेड रोडला असतील, काही वीटभट्टीवरचे, काही लेडीज बाथरूम आहे, काही जेंट्स बाथरूम आहे, काही आम्ही मंजूर बी केले आणि काही बाकी राहिलेले ते लवकरात लवकर पूर्ण होणार होते। परंतु कालावधी 21 महिने भेटल्यामुळे भरपूर कामं राहिले। ग्रामपंचायतीला एवढा मोठा निधी येत नसतो आणि निधी नसल्यामुळं त्याचं काम पूर्तता होत नव्हती। त्याच्यानंतर महाराणा प्रतापनगरचा आमचा सगळ्यात मोठा विषय। महाराणा प्रतापनगरचा विषय असा आहे की तिथं रोडची गरज आहे, तिथं गटरची गरज आहे, मोठा नाला आहे, एक तर नाल्याची गरज आहे, कारण ते नाल्याचं पाणी वाढू आलं तर ते बऱ्याच जणांच्या घरामध्ये घुसतं। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा काकानगरचा एक विषय। काकानगरचा एक लेडीज बाथरूम आहे, ते लेडीज बाथरूम खराब झाल्या, मग तिथे एक आम्ही जेंट्स बाथरूम बी दिलेलं आहे। पहिलं ते जेंट्स बाथरूम लेडीजला देऊन आणि त्याच्या पाठीमागे आम्ही जेंट्स बाथरूम बनवणार आणि जे जेंट्स बाथरूम आहे ते लेडीजला देणार आहे। हाही विषय आमचा चालू होता। पवनसूत नगरचा जे एक विषय, पवनसूत नगरचे काही रोडचे कामं झाले, काही नाल्यांचे कामं झाले, काही चालू बी आहे। आणि पवनसूत नगरच्या मंदिरासमोर फ्लोअर ब्लॉक असेल, हाय मास बी आता एक 15-1 दिवसापूर्वी हाय मास दिले, काही ठिकाणी लाईटचा विषय ठीक आहे, लाईट्स बऱ्याच ठिकाणी दिलेले। आणि वीटभट्टीचा एक मार्केटचा रस्ता आहे, तिथेही आमच्या लेडीज बाह्यांना शौचालयाची बाथरूमची गरज आहे, ती बी आम्ही पूर्ण करणार होतो। परंतु एवढे कालावधी कमी, सगळ्यात महत्त्वाचा ग्रामपंचायतचा निधी कमी आणि सगळ्या गोष्टी न होता तेवढे कामं बाकी राहिलेले। आणि येत्या नगर परिषदला ज्यावेळेस निवडून आलो तर महाराणा प्रतापनगर आणि राहिलेला डम्पिंग ग्राउंडचा तो विषय मार्गी लागत आलेला आहे, तोही त्याची पूर्तता करून तोही पूर्ण करू। आणि महाराणा प्रतापनगरचे नाली रस्ता ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि सगळ्यात महत्त्वाचे जे ठिकाणं बाथरूमची गरज आहे, लेडीज असेल जेंट्स असेल, ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू।